नितीन राऊत यांचे एक मोठं वक्तव्य समोर आलेलं आहे नागपूर लोकसभेसंदर्भात। नागपूरमधनं जर आपल्याला संधी मिळाली असती तर आपण निवडणूक नक्की लढवली असती असं वक्तव्य नितीन राऊत करतात। ही निवडणूक आपण लढवली असती आणि जिंकून सुद्धा दाखवली असती असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। जर आपल्याला संधी मिळाली असती तर नितीन विरुद्ध नितीन अशी निवडणूक झाली असती। काँग्रेसचे नेते नितीन राऊतांनी लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात आणि उमेदवारीबद्दल मोठं विधान केलंय। त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातून आमदार डॉक्टर नितीन राऊत आहेत। भाजपचे जे उमेदवार आहेत नितीन गडकरी, त्यांनी नागपुरातून 5 लाख मताधिक्याचा एक निर्धार ठेवलेला आहे भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर। आणि उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्र जिथून तुम्ही आमदार आहेत तिथून किमान 30 ते 40 हजारांची एक लीड आम्ही यंदा घेऊ असा एक त्यांचा मानस आहे, त्यांचा प्रयत्न आहे। मागच्या निवडणुकीमध्ये फक्त उत्तर नागपूरच एक असा विधानसभा क्षेत्र होता जिथून काँग्रेसच्या उमेदवाराला लीड होतं, आघाडी होती। यंदा काय होणार आहे, तुमचं काय मत आहे? ही चांगली गोष्ट आहे की एखाद्या उमेदवाराने म्हणावं की मी इतक्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येईल, परंतु ते विचार जेव्हा एखाद्या उमेदवाराचे आपण ऐकतो त्यावेळेला त्याची दुसरी बाजूही समजून घेतली पाहिजे। की ठीक आहे, ते म्हणतात नितीन गडकरीजी की मी आता 5 लाखाच्या मताधिक्याने येणार। मला हे समजत नाही की हे 5 लाख ते आणणार कुठून, नंबर 1। कारण 2014च्या निवडणुकीमध्ये जरी ते मुत्तेमवार साहेबांना 2,86,000 मतांनी पराभूत करू शकले, तरी आताची लीड जेव्हा 2019ची आपण जर काढली तर ती लीड त्यांना कमी झाली आणखी त्यांची त्यामध्ये। तर 2014 आणि 19चा जर आपण अभ्यास केला तर त्यामध्ये जी मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये पूर्व आणि दक्षिण पश्चिमेतच त्यांना भरपूर मतदान झाल्याचं या ठिकाणी दिसतं। तुम्ही 2019च्या विधानसभेच्या निवडणुकांचं जर आकलन केलं तर उत्तर नागपूर, पश्चिम नागपूर ह्या दोन्ही काँग्रेसने जिंकलेले आहेत। आणि 2014मध्ये एकही मतदारसंघ नव्हता काँग्रेसकडे, म्हणजे 2 मतदारसंघ काँग्रेसकडे आलीत। मध्य नागपूरमध्ये जी लीडची डिफरन्स आहे ती कमी आहे आणि दक्षिण नागपूरमध्ये सुद्धा लीडचं डिफरन्स हे कमी आहे। याचा अर्थ या ठिकाणी काँग्रेसला ॲडव्हान्टेज दिसतो आहे। दुसरी महत्त्वाची बाब ही लक्षात घेतली पाहिजे की 2019च्या निवडणुकीच्या नंतर नागपूर पदवीधर मतदारसंघात आम्ही आमचा आमदार निवडून आणला, शिक्षक मतदारसंघात आम्ही आमचा आमदार निवडून आणला। ॲडव्हान्टेज काँग्रेसला मिळालेला आहे। अशा परिस्थितीत जर 5 लाख मतांचा जर दावा केला जात असेल तर मला तरी वाटतं की हे दिव्या स्वप्न या ठिकाणी ठरणार आहे, असं होणार नाही। आणि उत्तर नागपूरची आपण जर चर्चा करत असाल तर 2014मध्ये उत्तर नागपूरने त्याला मुत्तेमवारांना लीड दिलेली होती आणि 2019मध्येही पटोलेंना उत्तर नागपूरने लीड दिलेली आहे। आणि आमचं लक्ष उलट, कारण 1998 आणि 99ची जर निवडणूक काढली आम्ही तर त्या निवडणुकीमध्ये लोकसभेत आम्ही 55,000ची लीड मुत्तेमवारांना दिलेली होती। यावेळेला आमचं लक्ष आहे की ती लीड आम्ही 50 ते 60,000वर घेऊन जाऊ। त्यामुळे उत्तर नागपुरातनं त्यांना लीड मिळण्याचा प्रश्न नाही आहे। कारण 30 ते 40 हजाराचा दावा त्यांच्या लीडचा करताय, तुमचा दावा आहे की काँग्रेसला इथून 50,000ची लीड राहील? त्यांचा दावा हा कोणत्या भरोशावर आहे, कोणत्या कार्यक्रमावर आहे मला कळत नाही। कारण उत्तर नागपूरचे लोक विचारायला लागलेत की नितीन गडकरींनी उत्तर नागपूरसाठी केलं असं काय, जे महत्त्वाचं असं कोणतं आहे की एखादं तरी काम त्यांनी दाखवावं की जे केलं असेल। मेट्रो जर ते म्हणत असतील तर मेट्रो हे होणारच होती आणि मेट्रोचा डबल डेकरचा जो ब्रिज आहे तो ब्रिज त्याचा लँडिंगचाच पत्ता नाही, अजून तो तयार आहे परंतु लँडिंगचा पत्ता नसल्याने तो सुरू होत नाही। आणि त्यांनी जी धर्मामध्ये या ठिकाणी भांडणं लावण्याची प्रयत्न केली, कारण शादीखाना जेव्हा मी मंजूर केला त्यांना त्यांचं पत्र त्यांनी दिलेलं आहे
शादी खाण्याचं काम थांबवलं. आता त्यांनी ईदगाहचं काम थांबवलेलं आहे. इस्लामिक कल्चरल सेंटरमध्ये काम थांबवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल याचा प्रस्ताव 2000 आमच्या कॅबिनेटमध्ये मंजूर झाला असतानाही त्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं नाही. तर हे जे आहेत कामं की जे व्हायला पाहिजेत उत्तर नागपूरच्या विकासाला ते अजूनही होत नाही. दक्षिण पश्चिमेतला विकास करणं किंवा दक्षिणेच्या काही भागाचा विकास करणं किंवा पश्चिमेच्या काही भागाचा विकास करणं म्हणजे विकास नव्हे. विकास हा सर्वसमावेशक असला पाहिजे आणि सर्वांगीण असला पाहिजे. असा कोणताही विकास या ठिकाणी मला तरी दिसत नाही. यापेक्षा उलट त्यांनी मी नाग नदीमध्ये नाव चालवणार असं म्हटलं. प्रत्यक्षात ती नाव जेव्हा महापूर आला तेव्हा चालली. त्यावरून तुम्ही लक्षात घ्या की नागपूरचं आता फॅब्रिक त्यांना वाटतं तितकं सोपी नाही आहे. आणि ही लढाई विचारांची लढाई आहे. उत्तर नागपूर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं केंद्र आहे, बालेकिल्ला आहे. त्यामुळं उत्तर नागपुरातनं त्यांना लीड मिळण्याचा प्रश्न येत नाही. आणि नागपूर लोकसभेमध्ये यावेळेला तुम्हाला विकास ठाकरेंची धडाडी लक्षात दिसेल चांगल्या याच्याने. आणि विकास ठाकरे हे विजयी झाल्याशिवाय राहणार नाही मी सांगतो तुम्हाला. यंदा नागपूरचे सर्व काँग्रेसचे नेते, तुम्ही सगळे जे वरिष्ठ नेते आहेत ते विकास ठाकरे यांच्या पाठीशी उभे आहेत. तुलनेने विकास ठाकरे अनुभवाने तुमच्यापेक्षा कमी असतील. खरोखर काँग्रेस मनाने सुद्धा एक दिल आहे का, एक मनाने ही निवडणूक लढवत आहे का? कारण कार्यकर्ते असतील किंवा जे राजकीय विश्लेषक आहे, निरीक्षक आहे, सगळ्यांना असं वाटतं की काँग्रेसची गेल्या अनेक दशकांमधली जी काही एक वादाची परंपरा आहे ती यंदाच्या निवडणुकीमध्येही कुठं तरी दिसून येईल. 2024ची ही निवडणूक ही वादाची निवडणूक आहे. ती आहे भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध. कारण भारतीय जनता पक्षाने या देशामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात जो वाद उभा केला, संविधानाच्या विरोधात जी पावलं टाकून त्यांनी वाद उभा केला, त्या विरोधामध्ये ही निवडणूक आहे. ही आमच्या अंतर्गत वादाची निवडणूक नाही. आणि आमच्यात कोणताही वाद नाही. आता विकास ठाकरे गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, महापौर राहिले आहेत, या ठिकाणी आमदार आहेत, बहुजन समाजाचे आहेत. एक उंची आहे त्यांच्या उमेदवारीला. आणि नागपूर हे क्षेत्र तसं बहुजनांचं क्षेत्र आहे. बहुजन म्हटलं तर त्याच्यात दलित आलेत, त्याच्यात अल्पसंख्याक आलेत, त्याच्यात ओबीसी आलेत, त्यामध्ये हलवा समाज आला, हे बहुजन झालेत. तर हे बहुजन या ठिकाणी बहुसंख्याक असल्या कारणानं त्यांची उमेदवारी ही यावेळेला अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, चॅलेंजिंग आहे. आणि मला तरी वाटतं की ही निवडणूक काँग्रेस पक्ष फार जोमाने लढते आहे आणि ते जिंकल्याशिवाय राहणार नाही. असं म्हटलं जातं की विकास ठाकरे यांना उमेदवारी देताना म्हणजे काँग्रेसमधून कोणीही उमेदवार तयार होत नव्हता, म्हणून वरिष्ठ नेत्यांनी तुम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना तयार केलं आणि मग उमेदवारी देऊन उभं करण्यात आलं असं कार्यकर्ते म्हणतात. नाही, त्या ठिकाणी जेव्हा आमचा सर्वे झाला त्या सर्वेमध्ये 2 नावं समोर आलीत. एक नाव अभिजित वंजारी आणि एक नाव विकास ठाकरे. त्यामधून एक आम्हाला त्या ठिकाणी द्यायचा होता. आणि देत असताना मी धन्यवाद देऊ इच्छेन काँग्रेसच्या वरिष्ठांना की त्यांनी मला, विलासभाऊ मुत्तेमवार आणि डॉक्टर सतीश चतुर्वेदी या तिघांनाही सांगितलं की तुम्ही या दोघांपैकी ज्याला ठरवाल तो उमेदवार आम्ही मान्य करू. आणि आम्ही तिघांनी बसून यावर चर्चा केली. त्या चर्चेमध्ये अभिजित वंजारीसुद्धा स्वतः होते. आणि नागपूर लोकसभा मतदारसंघातील 6च्या 6 मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे 2019च्या विधानसभेचे उमेदवार उपस्थित होते. काही पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि सर्वांनी विकास भाऊंकडे एकमताने बोट दाखवलं. आणि मग विकास भाऊंची संमती घेऊन आम्ही उमेदवारी या ठिकाणी वरिष्ठांना कळवलेली आहे. तुम्हाला जे पक्षश्रेष्ठी त्यांनी रामटेकची उमेदवारी देऊ केली होती. कुणाल राऊत हे तर दावेदार होतेच, त्यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र अशी एक चर्चा आली होती की रामटेकमधून डॉक्टर नितीन राऊत यांना पक्षश्रेष्ठींचा एक आग्रह आहे की त्यांनी निवडणूक लढवावी. नागपूरचा जो एक सोशल फॅब्रिक आहे नागपूर लोकसभा मतदारसंघाचा, तुमची एक इच्छा नागपूरमधून लढण्याची तुमची होती का? नाही, बेसिक इश्यू असा आहे की माझा मतदारसंघ हा नागपूर लोकसभेत आहे. आणि मी नागपूरचा 2दा पालकमंत्री राहिलेला आहे.
2014च्या काळामध्ये आणि आतासुद्धा. तर नागपूर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं केंद्र राहिलेलं आहे. या ठिकाणी दीक्षाभूमी आहे आणि दीक्षाभूमीचे विचार हे नेहमीच संघभूमीच्या विचारांच्या विरुद्ध राहिलेले आहेत. त्यामुळं ही लढाई संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमीची होईल या दृष्टिकोनातनं माझी मानसिक तयारी नागपुरातनं लढण्याची होती आणि ती निश्चितपणे नितीन विरुद्ध नितीन झाली असती, मी हेही सांगतो तुम्हाला. तर त्यामुळं मला ते वाटत होतं. मी कधीही रामटेकची उमेदवारीचा दावा केला नाही आणि तसा कोणताही दावा माझा नव्हता. नागपूरमधून उमेदवारी मिळाली असती तर तुम्ही तयार होते लढायला? नाही, मी लढलो असतो, 100% लढलो असतो आणि मी निवडूनही आलो असतो. मी काम केलेलं आहे. करोनाच्या काळामध्ये काम केलं. 2 फेजच्या वेळेला मी सडकेवर होतो. कोणीही यांच्यापैकी नेते सडकेवर नव्हते. कितीही जरी बोलत असलं हे की करोनामध्ये आम्ही अमुक केलं तमुक केलं, पण जे पालकमंत्री या नात्याने डॉक्टर नितीन राऊत यांनी केलं ते यापैकी कुणीही केलेलं नाही. हे सुद्धा लक्षणीय आणि लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. डॉक्टर नितीन राऊत यांची नागपुरातून लढण्याची इच्छा होती, मात्र आता पूर्णपणे ते विकास ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. डॉक्टर नितीन राऊत हे 100% विकासभाऊ ठाकरेंच्या पाठीशी आहेत आणि विकासभाऊ ठाकरे एक नव्या उमेदीचे चांगले उमेदवार या ठिकाणी काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत. निश्चितपणे मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की उत्तर नागपूरमधनं तरी आम्ही लीड देणारच, पण दक्षिण नागपूरमधनं आणि मध्य नागपूरमधनं सुद्धा आम्ही लीड मिळवून देत असताना दक्षिण पश्चिममधनं सुद्धा लीड कमी केल्याशिवाय राहणार नाही. तुमचे सुपुत्र जे आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, त्यांनी रामटेकमधून उमेदवारी मागितली होती. रामटेकमधून सुरुवातीला रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्र असं जे काही मॅटर झाला, कुठंतरी तर टाळता आला असता काँग्रेसच्या नेत्यांना आणि योग्य उमेदवार जर दिला असता तर रामटेकमध्ये आज चित्र वेगळं राहू शकलं असतं. यावर आपण मला न विचारलेलं जास्त बरं. मी यावर कोणतेही भाष्य करू इच्छित नाही. तर डॉक्टर नितीन राऊत जे उत्तर नागपूरचे उमेदवार आहेत, जेव्हा नितीन गडकरी उत्तर नागपुरात प्रचारात आले त्यांनी 40,000च्या मताधिक्याचा दावा केला. मात्र डॉक्टर नितीन राऊत यांचं स्पष्ट म्हणणं आहे की याचा उलटं चित्र, वेगळं चित्र जो आहे तो दिसून येईल. उत्तर नागपुरातून जवळपास 40,000 ते 50,000चा मताधिक्य काँग्रेसच्या उमेदवाराला राहील असा डॉक्टर राऊत यांचा दावा आहे. सोबतच अत्यंत महत्त्वाचा मत त्यांनी व्यक्त केला आहे. नागपुरातून उमेदवारीसाठी ते इच्छुक होते. जर पक्षाने उमेदवारी दिली असती तर कदाचित नागपूरमधून त्यांनी निवडणूक लढवून विजयी करून दाखवली असती असा त्यांचा दावा आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. त्या निवडणुकीमध्ये 5 लाखांचं मताधिक्य मिळवण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या नितीन गडकरींचा हा दावा खोडून काढतानाच जर उमेदवारी काँग्रेसकडनं आपल्याला मिळाली असती तर आपण ही निवडणूक नक्की जिंकलो असतो असा दावाही नितीन राऊत यांच्याकडनं करण्यात आलाय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.